शिवसेनेच्या वतीने एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनामार्फत मराठी भाषेच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या सर्वांना मराठी भाषा येणं आवश्यक असल्याच्या शासन निर्णयाचं स्वागत करत रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मोफत मराठी शिकवणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या उपक्रमांतर्गत चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दरचना, संवाद कौशल्य आणि मूलभूत भाषा ज्ञान केवळ 7 दिवसात शिकवण्यात येणार आहे। ग्राहकांशी सुलभ संवाद साधता यावा तसेच स्थानिक भाषेचा आदर राखला जावा हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। या शिबिराचा जास्तीत जास्त चालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी शिवसेना सचिव तथा नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, प्रताप सुर्वे, सरचिटणीस सतीश भोसले, खजिनदार वाघ, शिक्षक विनय सिंह, सतीश देशमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी व रिक्षाचालकांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केलंय। यावेळी शिवसेना सचिव व नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी या संदर्भातली माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। 1 मे पासून मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य करण्याची घोषणा परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी केली आहे आणि त्याच्यानंतर काही लोकांनी राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु माहिती घेतली असता जे माहोल खराब करण्याचं काम करत आहेत त्यांच्याकडे ना लायसन आहेत, ना बॅच आहेत, ना त्यांचं काय स्वतःचं काहीच नाही आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्रच रिक्षा आणि टॅक्सी नाही आहे, असे लोक वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत। परंतु आता आपण बघितलं असेल ते उत्तर भारतीय आणि दुसरे परप्रांतीय ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना शिकण्याची आवड आहे आणि परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आता त्यांना सवलत त्यांनी मागितलेली आहे, ती सवलत देण्याचं मीटिंग आता चालू आहे आणि मला खात्री आहे की काही महिन्यांची सवलत उत्तर भारतीयांना मिळेल आणि याचा शुभारंभ आज जय भवानीनगर शाखेमधून, शिवसेना शाखेमधून आपले उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, जे रिक्षा आणि टॅक्सी चालवतात त्यांना आम्ही मराठी भाषा शिकवण्याचं काम करू आणि त्यांचे ना आमचे संबंध एक कौटुंबिक संबंध आहेत। म्हणूनच उत्तर भारतीय लोक भरभरून शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे साहेबांना भरभरून मतदान करतात आणि त्यांचं प्रेम नेहमी शिवसेनेबरोबर राहिलेलं आहे। हिंदुत्ववादी म्हणजे उत्तर भारतीय हिंदू नाही आहेत का, भारतीयसुद्धा हिंदू आहेत आणि हिंदुत्व आम्ही त्यांना देशपांडे साहेबांना काय बोलू इच्छित नाही, परंतु हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची कोणी गरज नाही। आम्हाला हिंदुत्व बरोबर कळतं। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चाललेली ही शिवसेना आहे, गुरुवर्य धर्मवीर आनंददिघे साहेबांच्या शिकवणीने चाललेली ही शिवसेना आहे। त्याच्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची काय गरज आहे। तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा जातीवाद, प्रांतवाद करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालणारी शिवसेना, यांच्या विचाराने चाललेली शिवसेना, गुरुवर्य धर्मवीर आनंददिघे साहेबांचा यांचा आदर्श समोर ठेवून चाललेली शिवसेना, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रात संपूर्ण पुढे घेऊन चालले आहेत, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत। आणि मग अशा वेळेला सरकारने हा निर्णय घेतला, आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी एक निर्णय घेतला का महाराष्ट्रामध्ये जे रिक्षा टॅक्सी चालक मालक आहेत, ते व्यावसायिक आहेत, त्यांना प्राथमिक मराठी येणं अनिवार्य आहे। कारण का तर व्यावहारिक ज्ञान हा फार महत्त्वाचा असतो आणि ज्या वेळेला त्या रिक्षामध्ये एखादा प्रवासी मराठी बसला, त्याचं हिंदी येत नसेल, तो मराठी बोलला, तर त्या रिक्षा चालकाला कळलं पाहिजे का मला मराठी याला कुठे जायचं आहे। हे बेसिक जो शिक्षण आहे हे देणं अपेक्षित आहे आणि म्हणून आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही शिवसेना शाखा जय भवानीनगर का माझ्या या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय लोक रिक्षा टॅक्सी व्यवसाय करणारे राहतात, वास्तव्याला आहेत। मग दशरथ यादव आणि आम्ही सर्व मंडळी बसलो, आमची एकता रिक्षा टॅक्सी चालक सेनेचा मी सल्लागार म्हणून काम करतो आहे। त्यामुळे युनियनच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आपण शाखांमध्ये अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करूया, त्यांना शिकवणी सुरू करूया। ज्यांना मराठी येत नाही त्यांना बेसिक मराठी शिकवण्याचं काम आम्ही लोक सुरू करणार आहेत। आता विनयनी मला वाटतं त्याला पहिलंच कळलं होतं, त्याने 6 महिन्यापासूनच ते प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे आणि मग आम्ही या आमच्या प्रभागामध्ये हे सुरू करण्याचा मानस आम्ही केला आणि आज त्यासाठी
मी शिवसेनेचे सचिव राम रेपाले साहेबांना दुपारीच सांगितलं का बाबा या ठिकाणी आपण अशा प्रकारची संकल्पना करतोय आणि ज्या ज्या वेळेला चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चालत असतो त्यामुळे आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून काम करत असतो. शिंदे साहेबांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या या शाखेतनं आम्ही सुरुवात